जेवढं मी जे कार्यक्रम घेतले ते बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करण्याचे आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असे जेवढं नाही असतं. आणि तिची परिस्थिती कालावधी राहिली तर लोकांची उपस्थिती झाली तर उद्धव ठाकरेंच्या सेनेला उपस्थिती अधिक होती असं प्राथमिक दिसतं. सर, काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत. जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लढण्यावर विचार करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचे आधी सर्वात पाहिजे होतं 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यावरती जे काही सांगितलं त्याचं त्यांचं मत आहे. पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली नाही असं मला वाटतं. पण या वेळेला दुसरं एक पाहायला मिळालं, अमित शहाच्या वरती उद्धव ठाकरेंनी टीका केली, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मात्र मौन पाळण्याचं पाहायला मिळालं. नव्या मैत्रीचे काही संकेत वाटतात का? मला काही वाटत नाही. आणि विशेषतः अमित शहा हे सातत्यानं हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वांनी सत्य दिसते. आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिशोकाच आहे. ह्याचा गृहमंत्री काही तास ठेवून भाष्याकडे अशी अपेक्षा असते. पण त्याची संस्कृती तिथून काही येत नाही. खरं म्हणजे ते काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. आणि त्यामुळे अमित शहा हे कोल्हापूरला शिकले का आणखी दुसरं शिकले ते मला माहिती नाही. आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि या सगळ्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे सोबत असणार आहेत त्यांच्या. त्यासाठी राष्ट्रीय भाषेचे स्वरूप आहे आणि त्यामुळे साहित्य आपल्या भाषेचा विस्तार वाढवायचा त्यांचा अधिकार आहे. निश्चितच त्याची भावना दिसतात. पण या दरम्यान ऑपरेशन टायगर या गोष्टीची चर्चा होताना पाहायला मिळते. काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असल्याचा दावा हे केला जातो. खासदारांकडून केला विशेषतः उद्योग स्वीकारले होते. सावंतांचं क्षेत्र गावासारखं निर्फाय म्हणजे भारतीय गुंतवणूक करण्यासाठी ते गावासाठी गेले होते का लोक फोडण्यासाठी गेले होते ते मला माहीत आहे. पण त्यांनी गावासोबत जी काही विधानं केली की मुख्यमंत्र्यांच्या गावसाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नसते. कालच्या मेळाव्यामध्ये देखील त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. काँग्रेसचे देखील ठाकरे गटासोबत काँग्रेसचे देखील काही आमदार संपर्कात आहेत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोकांचे फोटो मी पाहिले काही खासदारांची त्यांचे फोटो पाहिल्यानंतर ते लोक सेना संस्थेची ठाकरेंची ते अजिबात मला पटत नाही. तर काही माणसांचे सेनेवरचे सेना म्हणजे उद्धव ठाकरे ते काय वाटतं ते काय करते. पण पक्ष बाळासाहेबची विचारधारा ती कधी करतात. साहेब डावस बाबतीत गुंतवणुकी बाबतीत बरेच बोललं जात आहे आणि त्यातल्या त्यात भारतातील कंपन्या तिथं जाऊन त्यांच्याशी करार केले जाईल अशी टीका होते. आपल्याकडे देशातल्याच कंपन्या पण परदेशी गुंतवणूक असं दाखवलं जातं. वस्तुस्थिती लोक असतात. गावात राज्याचा मुख्य असतो आणि अनेक कंपन्यांची केली. कालचं जे करार आहे त्याच्यामध्ये
लालस्पर्शी करतात. लालस्पर्शी करते पुणे तुझे प्रकार कल्याण सरळ शिंगल आणि त्यांची सुखार्थांना काढण्यासाठी जवळपास 3 वर्षापूर्वी घेतलं होतं. त्याचं त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर अनेक विशेषतः नैसर्गिक जिंदाल जिंदाल फॅक्टरी महाराष्ट्रात आहे. आता रत्नागिरीत आहे, नाशिक जिल्ह्यात आहे, आणखी काही ठिकाणी आणि तिथे गाव नाही घ्यायचे. त्याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी दुसरे प्रदर्शन ठरवले त्या सगळ्यांना तिकडे निवंचित करत तिथून त्याला महाराष्ट्रात आणलं असा एक देखावा त्यांनी केले. असं स्पष्ट सांगायचं आपण या हॉटेलमध्ये बसलोय. त्या हॉटेलची मला मागं बघितलं. त्या हॉटेल बसले स्पेशल बंधू त्यांनी सुद्धा एक प्रकार केला. तो प्रकार त्यांनी गावात सुद्धा केला असं काल माझ्या वाचण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने एक करार मुंबई उच्च न्यायालय एक प्रकारे फसवणूक म्हणायची मग महाराष्ट्राची ही असं नाही. ज्याला गुंतवणूक करायची होती सगळ्या लोकांना एकत्रित करत इथं आणायचं. ठीक आहे, नवीन उद्योग करत होते. मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण काल नोंदवलं आहे. धार्मिक स्थळावरचे जे भोंगे आहेत ते भोंगे लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत अधिकारांवर गदा येत नाही असं म्हणणं आहे. त्याला एक दोन सूचना हायकोर्टाने केले. एक्झॅक्टली त्याच्याबद्दल काय सुविधा गेल्या पाहिजे. साहेब महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली. नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पद रद्द केले. उदय सामंत 20 आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जातंय. काय सांगू शकता की सत्तेसाठी इतके सारे आकडे असताना अशा प्रकारची चर्चा वारंवार घडवली जाते. त्याच्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला? अर्थ नाही. इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट गुंतवणुकीचं वातावरण हे व्यवस्थित करायला कुठल्याही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्याचे प्रयत्न केले त्याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्या उद्योजकांनी इथे दिलेले आहे यापूर्वी घेतले ते आत्ता दाखवायचे. त्याच्यात थोडंसं लोकांना एक फसवणुकीचं करते. काल साहेब युएसआयच्या कार्यक्रमात अजितदादांनी तुमची भेट झाली. त्यानंतर जयंत पाटील आणि अजितदादांची चर्चा सुद्धा खुलेपणाने व्यासपीठावरती बाहेर पडली. पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल असं वाटतंय का? राष्ट्रवादीची चर्चा झाली आहे. चर्चाचीच एका प्रकल्पाची आणि त्या प्रकल्पाचे प्रमुख कोल्हापूरचे त्यांचं नाव गडिंग्लजचे चेअरमन नळवणीच्याकडे एक संस्थेचं अध्यक्ष पद आहे. मागं वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलून साखर जिल्ह्यात आणि साखर कारखान्याला लागणारी मशिनरी
ती आपण कामाला केली. त्याच्यासाठी नॅशनल इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी काढली. त्याची सध्या नाव सांगितलं गेल्या 3 वर्षापासून तो कारखाना बंद आहे. कामगारांचे वेतन आणि त्याच्यासाठी 20 तास अधिक त्याच्यानंतर हे नळावे आणि तिसऱ्या युनियनचे पदाधिकारी यांना एकत्र ओळखलं आणि त्यांना सुचवलं की तिथे जमीन ओळखी आहे, ती जमीन आवश्यकता नसलेली आहे, त्याची काही जमीन विकली तर त्याच्यातून कामगारांचे जेल वाढेल आणि हा कारखाना चालू करून पुन्हा चालू होऊ शकतो. आता जमीन कुणी विकायची त्याचा 21 निर्णय पूर्वी घेतला आणि त्याच्यासाठी पुणे विभागाचे महसूल आयुक्त, पुण्याचे कलेक्टर आणि साखर संचालक सुरेश परिषद या तिघांनी त्याच्यात लोकांच्या क्रीडा प्रस्ताव मागवावा आणि विचार करावा अशी सूचना होती. आणि त्याची बैठक आज मी अजित पवार आणि कारखान्याचे बाकीच्या पदाधिकारी आपण अशी ती बैठक झाली. त्यामुळे दुसरं काही त्याच्यात पण साहेब त्याच कार्यक्रमामध्ये एका बाजूला तुमच्या अजितदादांची बंद दाराआड चर्चा झाली, तर दुसऱ्या बाजूला स्टेजवरची खुर्ची तुमच्या बाजूला अजितदादांची लावण्यात आलेली होती, ती अजितदादांनीच बदलायला लावली. नवीन सरकारमध्ये त्यांनी विनंती केली की 2-3 गोष्टी तुमच्या कानावर माझ्या नवीन महाबळेश्वर संदर्भात तुम्ही साताऱ्याच्या एका भाषणामध्ये उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांचा जो आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा तो एक अम्बिशियस प्रोजेक्ट आहे, परंतु पर्यावरणवाद्यांच्या मंडळात तिथं कोणत्याही स्वरूपाची म्हणजे कोयना बॅकवॉटर असेल किंवा कर्नाटकी खोरा इथं केलं तर पर्यावरण भविष्यामध्ये त्याचे धोके उद्भवू शकतात. साहेब मणिपूरमध्ये जे काही घटना घडल्या त्यानंतर नितीश कुमार यांनी पाठिंबा जो आहे तो भाजपचा काढून घेतला, तर केंद्रामध्ये देखील भविष्यामध्ये हीच स्थिती राहील वाटते का? नेमकं भाजपचा आता यावेळी धक्का लागलाय त्याला भाजपला. त्याचा परिणाम सरकार काही त्याची बदलली ते लोकांचा आयुष्याचा विचार ते आता मला एक सोडा मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत. आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आमरण जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू सोयाबीन खरेदी करत असताना बाजारांचा तुटवडा होऊ नये या संदर्भात नाफेडने सूचना केल्या, तसं यांनी पण म्हटलेलं आहे, पणन मंत्र्यांनी पण म्हटलेलं आहे. काय नेमकं याच्यामध्ये? 2 दिवसांपूर्वी ठाकरे भेटायला आलेले होते असं शरद पवारांनी सांगितलंय. ठाकरे स्वबळाबाबत बोललेले आहेत असंही त्यांनी म्हटलंय. तर काल अजित पवार यांच्याशी चर्चा झाली, मात्र प्रकल्पाविषयी चर्चा झाली, राष्ट्रवादी संदर्भात नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तर ठाकरेंचे नेते बाळासाहेबांचे विचार सोडणार नाहीत आणि ठाकरे गटातले नेते पक्ष सोडणार नाहीत असंही शरद पवारांनी म्हटलंय.